नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 9, 10, 11 फेब्रुवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान सविस्तरपणे। 9, 10, 11 फेब्रुवारी 2024 या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा वादळी पावसाचा जोर, हा मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि काही भागामध्ये गारपीटची शक्यता देखील या तारखेला बघायला मिळणार आहे। तर हा बदल पश्चिम बंगालचा उपसागर, भारताची पूर्व किनारपट्टी तसेच छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये वाऱ्याची तीव्र चक्रवात स्थिती 9 आणि 10 फेब्रुवारी 2024 या तारखेला सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच या तारखेपासून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर 9, 10, 11 फेब्रुवारी 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा तमिळनाडू, केरळच्या भागात किनारपट्टीच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, भुवनेश्वर, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड इकडे हलका मध्यम पाऊस असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज देखील असणार आहे। तर या वादळी पावसाचा जोर भारताचा उत्तर परिसर आणि दिल्लीच्या आसपासच्या भागाकडे जोर जास्त राहील आणि त्याचा कल महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज हा तुमसर, तिरोळा, सांगजरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्रीटोळा या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज या तारखेला असणार आहे। तर उत्तर भागामध्ये रांजेगाव, बालाघाट, बारासेवणी, काटंगी, तिरोडी, निपाणी, टोंगरी, गोबरवाई या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। दिवरी, चिंचोला, डोंगरघर लगतचा परिसर, चिंचघर, मार्कासा या भागातही जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटची शक्यता देखील राहील। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्रणी, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। अडेल, गोथंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेडलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, धर्मपुरी, बार्शी, असोली, कंधारी, मंगळी, अकोला, खरबसर या भागातही जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील। नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कामठी, वाघोली, रामटेक, पारशिवनी, कामठी, वनेरा, घोटी, खरबसर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। बिछवा, उमरी, सावनेर, बडेगाव बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल, तोतीवाडा, हिंगणा, नागपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। पाचगाव आणि बोटीबुरी इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर, चारकोपिके आणि लगतचा परिसर बघितला असता मोहली, कुटवाडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। ओरोरा इथे गारपीटचा अंदाज उत्तर भागात राहील, इतर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। वणी, भद्रावती, भाटाडी, चंद्रपूर, घोसरोड, पन्नीकायर, मुक्ताबनलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। बदलापूर, कजवाली, राजुरा, सोनापूर, शिरपूरलाई जोरदार वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर गडचिरोली जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील। अहेरीला हलक्या सरींचा अंदाज आहे आणि एटापल्ली, किरवाडा, पाराकोटलाई हलक्या सरींचा अंदाज राहील। चामोर्शी, घोटला जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोल, सावली, गडचिरोली, सिंदेवाई, वलनी, चुरमुरा, नाटी चौक या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। धनोरा, मुरमगाव, मालवेरा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुरखेडा, बालिटोला, बोंडगाव, दिघोरी, किमटे मैदान, देसिंग, तुलमालाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे।
तर वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा वाडकीपणे वडनेर हिंगणघाटला हलका मध्यम असून आसपासच्या भागात गारपीटची शक्यता देखील राहील। हिंगणघाटला जोर जास्त राहील। बारबडी, तुळजापूर, वर्धा, जामणी आणि देवळी कोल्हापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज। या बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह राहील। अरबी उड्डाणा लाडगड येथे जोराचा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसेच अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा, अमरावती, नांदगाव, तळेगाव, आष्टी, कर्जना या भागात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। गारपीटची शक्यता मोर्शी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांढुणा आणि कोडाली, काटोल या भागामध्ये बघायला मिळू शकते। तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नेर, लाटके, धारवा इकडे गारपीटचा अंदाज असून ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। रुई, जवई, अरणी, द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इकडे गारपीटचा अंदाजा वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। महागाव, माऊरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। जबरदस्त पावसाचा अंदाजा यवतमाळ, जामोडा, राळेगाव, दुर्ग, पिंपरी इकडे हलका पाऊस राहील। घाटंजी, करंजी, पांढरकवडा, परवा, गोमूत्री, धनोरा, निंगुडा, पटणबोरी, वणीकायर या भागात जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। तसेच हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता आणि अमरावती जिल्ह्याकडे लगतचा पिक्चर बघितला असता मंगळूरपीर, कर्जना, खेडा हलका पाऊस या भागात राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोला, बुरगाव, मंजू, अळंदा तसेच मूर्तिजापूर, दर्यापूरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। अकोट, अंजनगाव, सुजी, अचलपूर, चिखलदरा, अमरावतीचा परिसर गारपीटची शक्यता आहे। तसे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। अंशतः ढगाळ स्थिती राहील आणि कुदनापूर, घाटबोरी, मेहकर, डोंगाव, भापूर या भागाकडे हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्यातही वादळी पावसाचा अंदाज आहे। वाशिम, रिताड, मालेगाव, मंगळूरपीर, कर्जना, खेडा मध्यम हलका पाऊस असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, औंधलाई हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। इनापूर, मागाव, मावलाई हलका पाऊस राहील। तसेच नांदेड भागाला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये तमसा, हिमायतनगर, उमरखेड, ढाकणी, मोरचुंदी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला मुखेड, पेटोंबरी, लोहा, बुजुक, कंधार हलक्या सरींचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। परभणी जिल्ह्याकडे परभणी आणि जरी, बोरी, जंतुरलाई हलक्या सरींचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। तसे लातूर, धाराशिव, बीड, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या भागाकडे वातावरण कोरडे राहील। नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे असून अंशतः ढगाळ स्थिती राहील। कोकण विभागातील पालघर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, मुंबई, रायगड या भागातही वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर या जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण कोकणाचा परिसर या भागातही वातावरण कोरडे असून अंशतः ढगाळ स्थिती राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।